नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, भारताचे नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा, प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच कृष्ण स्वामीनाथन. तर बघा, कृष्ण स्वामीनाथन यांची भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा, भारत सरकारने व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर बघा, त्यांचा जो पदभार आहे ते 31 मे 2026 रोजी आपले पद स्वीकारतील आणि विद्यमान नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्याकडून कार्यभार हाती घेतील. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028पर्यंत असेल आणि नियुक्तीपूर्वी ते भारतीय नौदलाच्या मुंबई स्थित पश्चिम नौदल कमालचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील मालमत्तेच्या कायदेशीर संरक्षणासाठी लँड टायटलिंग ॲक्ट किंवा जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरत आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच महाराष्ट्र. तर बघा, आपले महाराष्ट्र राज्य लँड टायटलिंग ॲक्ट सुरू करणारे पहिले राज्य म्हणजेच लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरत आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चला बघूयात आपण. याचा उद्देश काय असणार आहे, तर जमिनीच्या मालकी हक्कांबाबतची अनिश्चितता दूर करणे, तसेच मालमत्तेशी संबंधित फसवणूक रोखणे आणि डिजिटल नोंदी पारदर्शक करणे असे याचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि याचे फायदे काय असणार आहेत, तर बघा, या कायद्यामुळे मालमत्तेची अधिकृत डिजिटल ओळख म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मिळेल, ज्यामुळे मालमत्तेचे व्यवहार सुरक्षित होतील आणि हे कार्ड आंतरराष्ट्रीय स्तरावरही ग्राह्य धरले जाऊ शकेल. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, NCRBच्या रिपोर्टनुसार भारतातील कोणत्या महानगरांमध्ये सायबर गुन्हेगारीची प्रकरणे सर्वाधिक नोंदवली गेली आहेत. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बेंगळुरू. तर बघा, बंगळुरू म्हणजेच कर्नाटकची राजधानी असणारे बंगळुरू या शहरामध्ये NCRBच्या रिपोर्टनुसार भारतातील सायबर गुन्हेगारीचे प्रकरणे जे आहेत ते सर्वाधिक नोंदवलेली आहेत. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच NCRBच्या गुन्हेगारी अहवाल क्राईम इंडिया इन रिपोर्टनुसार भारतातील महानगरांमध्ये बेंगळुरू या शहरामध्ये सायबर गुन्हेगारी सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर बघा, दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई हे शहर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे हैदराबाद हे शहर. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 मध्ये दक्षिण आशिया प्रादेशिक विजेतेपद कोणी जिंकले आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच सोमा मंडल. तर सोमा मंडल यांनी केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026चा जो आहे त्यामध्ये दक्षिण आशिया प्रादेशिक विजेतेपद जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 मध्ये दक्षिण आशिया प्रादेशिक विजेतेपद भारतीय विज्ञान शिक्षिका सोमा मंडल यांनी जिंकले आहे. तर बघा, सोमा मंडल या नवी दिल्ली येथील GD गोयंका पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान विषयाच्या शिक्षिका आहेत. आणि बघा, त्यांना हा जो पुरस्कार आहे तो कशासाठी भेटलेला आहे ते पाहूयात आपण. तर बघा, त्यांना हा बहुमान त्यांच्या पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाविषयीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील विशेष योगदानासाठी देण्यात आला आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांना हवामान बदलाच्या जागतिक लढ्यात सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन केले आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे, आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन भारतातील कोणत्या शहरात होत आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच गांधीनगर. तर बघा, आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन गांधीनगर म्हणजेच गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी होत आहे. तर लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, भारत तब्बल 44 वर्षानंतर या प्रतिष्ठित आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवत आहे. बघा, यापूर्वी भारताने 1982 मध्ये याचे आयोजन केले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय
उद्योग महासंघाची वार्षिक शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच नवी दिल्ली. तर बघा नवी दिल्ली या शहरामध्ये याचे आयोजन झाले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी शिखर परिषद आहे 11 आणि 12 मे 2026 दरम्यान पार पडली आहे. आणि याची थीम होती बघा या वर्षाची मुख्य संकल्पना बघा ग्लोबल इकॉनॉमी, इंडस्ट्री आणि सोसायटीचे भविष्य आणि विजन फॉर इंडिया ॲट 100. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे नासाचे 120 KW म्हणजेच किलोवॅट लिथियम इंधनयुक्त प्लाझ्मा इंजन कोणत्या नावाने ओळखले जाते? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच लिथियम फेड मॅग्नेटो प्लाझ्मा डायनॅमिक थ्रस्टर असं याचं नाव आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो नासाच्या 120 किलोवॅट लिथियम इंधनयुक्त प्लाझ्मा इंजिनला लिथियम फेड मॅग्नेटो प्लाझ्मा डायनामिक थ्रस्टर या नावाने ओळखले जाते. ओके, तर बघा याचा उपयोग काय असणार आहे? तर हे जे इंजिन आहे ते मंगळ मोहिमेसाठी आणि भविष्यातील अंतराळ मोहिमेमध्ये जड माल वाहून नेण्यासाठी विकसित केले जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या लढाऊ विमानाचा वापर करून तारा या शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच जगुआर. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा तारा म्हणजेच काय? तर बघा टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन या स्वदेशी शस्त्रप्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी जगुआर या लढाऊ विमानाचा वापर करून पार पाडण्यात आली आहे. ओके, तर बघा यामुळे हवाई दलाची विमाने शत्रूच्या हवाई संरक्षण क्षेत्राच्या बाहेर म्हणजेच सुरक्षित अंतरावरून जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक मारा करू शकतात. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 9 बघा भारताचा पहिला मायक्रो मिनी LED डिस्प्ले कारखाना कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच गुजरात. तर बघा गुजरात या राज्यामध्ये हा कारखाना उभारला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा कारण की भारताचा पहिलाच आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत मे 2026 या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि हा प्रगत कारखाना गुजरातमधील धोलेरा या ठिकाणी उभारला जात आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला किती आव्हाने केली आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 7. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आणि नागरिकांना एकूण 7 आव्हाने नुकतीच केलेली आहेत. ओके, तर बघा पश्चिम आशियातील संकटामुळे जो युद्ध चालू आहे त्या पश्चिम आशियातील युद्ध संकटामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीत देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी त्यांनी राष्ट्रप्रथम या मोहिमेअंतर्गत आव्हाने केलेली आहेत. तर चला बघूयात आपण ती कोणकोणती आव्हाने आहेत. 7. पहिलं आव्हान आहे सोनी खरेदी टाळणे, इंधन बचतीचा वापर. दुसरा आहे वर्क फ्रॉम होमचा अवलंब. चौथा आहे परदेशी प्रवास आणि सोहळे टाळणे. 5वा आहे स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे. 6वा आहे खाद्यतेलाचा वापर कमी करणे आणि 7वा आहे नैसर्गिक शेतीचा अंगीकार. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर चला भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.